मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीमध्ये नसल्याची अजित पवारांची स्पष्टोक्ती। मुख्यमंत्र्यांची निवड महायुतीच्या आमदारांच्या बैठकीमध्येच होईल, अजित पवार यांची माहिती। तर 175 पेक्षा जास्त जागा जिंकू, अजितदादांना विश्वास। फडणवीसांना मुख्यमंत्रीपदी पुन्हा आणा असं शहा म्हणाले नाहीत। इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। तर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वामध्ये निवडणूक लढली जाईल असं शहा म्हणाल्याची शिंदेंची माहिती। महाविकास आघाडीचा मुंबईसाठीचा जाहीरनामा आज प्रसिद्ध होणार। मुंबई नामा या मथळ्याखाली जाहीरनामा येणार। मुखपृष्ठावरती राष्ट्रपुरुषांसह बाळासाहेबांचा फोटो, अदानी, पुनर्विकास यांच्यासह जाहीरनाम्यामध्ये अनेक मुद्दे। महाविकास आघाडीची विधानसभेची सांगता सभा उद्या बीकेसीच्या मैदानावरती होणार। परवानगी न मिळाल्यामुळे शिवाजी पार्कवरती सभा होणार नसल्याची संजय राऊतांची माहिती। एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये उद्धव ठाकरे यांची सभा। केदार दिघे यांच्या प्रचारासाठी आज उद्धव ठाकरे ठाण्यामध्ये येणार। आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी आदित्य ठाकरेंच्या विरोधात तक्रार। आचारसंहितेच्या काळामध्ये धोबीघाट, मुंबईमधल्या अनेक इमारतींमध्ये सीसीटीव्ही लावल्याचा आरोप। जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणामध्ये खासदार रवींद्र वायकर यांना दिलासा। गैरसमजामधून गुन्हा दाखल झाल्याचा गुन्हे शाखेचा अहवाल। गिरगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयाने स्वीकारला अहवाल। नोमानींची वोट जिहादची क्लिप देवेंद्र फडणवीसांनी सभेमध्ये ऐकवली। दंगलीमधल्या मुस्लिम आरोपींना सोडण्याची उलेमांची मागणी महाविकास आघाडीला मान्य। देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीवरती गंभीर आरोप। किरीट सोमय्यांचं निवडणूक आयोगाला पत्र। सज्जाद नोमानींवरती कारवाईची मागणी। सोमय्यांकडून नोमानींचा आणखी एक व्हिडिओ समोर। लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला साथ दिलेल्यांना बॉयकॉट करा, व्हिडिओच्या माध्यमातून नोमानींचं आवाहन। आपण बांगलादेश पाकिस्तानमध्ये निवडणूक लढवत नाही आहात। एक है तो सेफ है, वोट जिहाद या फडणवीसांच्या वक्तव्यावरती संजय राऊतांची टीका। तर 2014ला मोदींना मुस्लिमांचं मत, मग तो पण वोट जिहाद होता का, राऊतांचा सवाल। वोट जिहाद हा शब्द वापरून फडणवीसांचे सहकारी धार्मिक कलह निर्माण करण्याचा प्रयत्न करतात। शरद पवार यांची वोट जिहादवरती प्रतिक्रिया। भाजपकडे कोणते मुद्दे शिल्लक नाहीत। मागच्या निवडणुकीमध्ये सुद्धा भाजपने अनेक नेत्यांवरती भ्रष्टाचाराचे आरोप केले आणि त्यांनाच सोबत घेतलं। शेलारांच्या वोट जिहादच्या पोस्टवरती सुळेंची प्रतिक्रिया। बटेंगे तो कटेंगे हे महाराष्ट्राला पटणारं नाही। भाजपकडून जाणीवपूर्वक जाती धर्मांमध्ये विष पेरण्याचं पाप। काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांचा आरोप। महिलांना 1500 रुपये देऊन आमिष दाखवण्याचा प्रयत्न, विश्वजित कदम यांची टीका। कधीही प्रचारासाठी बाहेर न आलेल्या प्रतिभा काकींना अचानक नातवाचा इतका पुळका कसा काय आला? अजित पवार यांचा शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार यांना सवाल। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची प्रशंसा। अनेक मुख्यमंत्र्यांसोबत कामं केली, मात्र विलासराव देशमुख हे सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री होते, अजित पवार यांची प्रांजळ कबुली। लोकसभेला एका बाजूला आड, दुसऱ्या बाजूला विहीर अशी परिस्थिती होती। त्यावेळी आडाला खुश केलं, आता विहिरीला खुश करा, अजित पवारांकडून बारामतीकरांना आवाहन। अजितदादांची बदनामी भाजपनं केली आहे, सुप्रिया सुळे यांची टीका। भ्रष्टाचाराचे आरोपही भाजपनं केले। कारखान्याला ईडीची नोटीस भाजपने पाठवली। शरद पवारांनी अजित पवारांची बदनामी केल्याच्या फडणवीसांच्या आरोपांना सुळेंचं उत्तर। प्रचारामध्ये घड्याळ या चिन्हाखाली कुठेही न्यायप्रविष्ट असा उल्लेख नसल्यास नोटीस पाठवणार, सुप्रिया सुळेंचा अजितदादांना इशारा। राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार गटाचं नाही, सुळेंचं वक्तव्य। पृथ्वीराज चव्हाण आंतरराष्ट्रीय दर्जाचे राजकारणी, कराडमधल्या सभेमध्ये फडणवीसांचं वक्तव्य। तर फडणवीसांना मी सुसंस्कृत समजत होतो, मात्र हा माझा गैरसमज होता, पृथ्वीराज चव्हाण यांचा पलटवार। राज्यातील विधानसभा त्रिशंकू राहणार, प्रकाश आंबेडकरांकडून अंदाज व्यक्त। तर निकालाच्या नंतर आपण सत्तेसोबत जाणार, महायुती आणि महाविकास आघाडीचा पर्याय खुले असल्याचं प्रकाश आंबेडकरांकडून संकेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रामधल्या भाजपच्या कार्यकर्त्यांसोबत संवाद साधणार। माझा बूथ सर्वात मजबूत या संवादाच्या अंतर्गत नमो ॲपवरून मोदी संवाद साधणार।
सत्तेचा वापर निवडणूक जिंकण्यासाठी केला जातोय. शरद पवारांची टीका. महिलांना 1,500 रुपये देऊन खुश केलं जात आहे. राज्यामधल्या लोकांना परिवर्तन हवंय. शरद पवारांचं वक्तव्य. सरकार गेल्यावरती योजना बंद होईल अशी भीती दाखवली जाते, मात्र असं होणार नाही. बच्चू कडू यांचा महायुतीवरती निशाणा. लाडक्या बहीण योजनेचे पैसे टॅक्समधून दिले जात आहेत. कडूंचं वक्तव्य. मुख्यमंत्री शिंदे आज रत्नागिरीच्या दौऱ्यावर. दापोली विधानसभेमधले उमेदवार योगेश कदम तर गुहागर विधानसभेमधील उमेदवार राजेश बेंडल यांच्या प्रचारासाठी सभा. दीपक केसरकरांसाठी मुख्यमंत्र्यांची तळकोकणामध्ये सभा. या सभेच्या पार्श्वभूमीवरती सावंतवाडीमधील चौकामध्ये मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारणारे बॅनर. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गासह बॅनरवरती अनेक विषय. मनोज जरांगे आज छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघाच्या दौऱ्यावर. येवल्यामधल्या विविध गावांना जरांगे भेटी देणार. लोकसभेला बल्लारपूर मतदारसंघामधूनच सुधीर मुनगंटीवार यांना 50,000 मतांची पिछाडी. त्यामुळे विधानसभेमध्ये मुनगंटीवारांचा पराभव निश्चित. काँग्रेसचे उमेदवार संतोष रावत यांच्याकडून विश्वास. श्रीमंतांच्या मुलाचे चोचले पुरवण्यासाठी आमदारांनी नोकरासारखी रात्रपाळी केली. पोर्शे कार प्रकरणावरून वडगाव शेरीमधील प्रचार सभेमध्ये जयंत पाटील यांची सुनील टिंगरे यांच्यावरती टीका. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये 4 रनवे तयार केले जाणार. विमानतळामध्ये निर्माण होणाऱ्या नोकऱ्यांमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य. केंद्रीय हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची घोषणा. कांद्याचे भाव वाढत असताना व्यापाऱ्यांकडून कांद्याची साठवणूक. मुख्यमंत्र्यांनी दखल घेत मर्यादेबाहेर कांद्याची साठवणूक करणाऱ्यांवरती कारवाई करण्याचे दिले आदेश. नाशिकमधल्या ठाकरे गट आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमधल्या राड्याच्या प्रकरणी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल. भाजपचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांच्यासह दोन्ही बाजूच्या 30हून अधिक कार्यकर्त्यांवरती कारवाई. खानापूर मतदारसंघामध्ये यंदा तिरंगी लढत. महायुतीकडून सुहास बाबर तर महाविकास आघाडीकडून वैभव पाटील रिंगणात. तर अपक्ष उमेदवार राजेंद्र देशमुख यांचाही जोरदार प्रचार. महायुतीच्या अविनाश ब्राह्मणकरांचा कमळाचं फूल देऊन प्रचार. नाना पटोले आमदार असलेल्या साकोली मतदारसंघामधून भाजपकडून अविनाश ब्राह्मणकर हे उमेदवार. विक्रमगड विधानसभेमध्ये सुनील भुसारा यांचा घरोघरी जाऊन प्रचार. मतदारांचं लक्ष वेधण्यासाठी प्रचारामध्ये तारपा आणि इतर नृत्यांचंही सादरीकरण. सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे यांच्या प्रचारासाठी प्रणिती शिंदे मैदानात. खासदार प्रणिती शिंदेंच्या डोर टू डोर जाऊन मतदारांच्या भेटीगाठी. अमरावतीच्या दर्यापूरमध्ये महायुतीचे उमेदवार अभिजित अडसूळ यांचा प्रचार. अडसूळ यांच्या पत्नी निमिषा अडसूळ या सुद्धा प्रचाराच्या मैदानात. यवतमाळचे प्रहारचे उमेदवार बिपिन चौधरी यांची कार अज्ञात व्यक्तीनं जाळली. घरासमोर उभ्या असलेल्या गाडीला लावली आग. मालेगावामधल्या 125 कोटींचं बँक घोटाळ्याचं प्रकरण. हवाला एजंट मिलन पटेलला अटक. फसवणूक झालेल्या तरुणाच्या खात्यामधून हवालाच्या माध्यमातून 14 कोटी रुपयांची रोकड मुंबईला पाठवल्याचं तपासामधून निष्पन्न. 20 नोव्हेंबरला मतदानाच्या दिवशी वर्सोवा ते घाटकोपर मेट्रो 1च्या वेळेमध्ये बदल. सकाळी 4 ते मध्यरात्री 1 पर्यंत सुरू राहणार मेट्रोची सेवा. पालिकेच्या विनंतीनंतर मेट्रो प्रशासनाचा निर्णय. नंदुरबारमध्ये दिव्यांग आणि 85 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांचं गृहमतदान सुरू. नवापूरच्या कासार गावामध्ये वृद्धांचं मतदान करून घेण्यासाठी कर्मचाऱ्यांनी 5 किलोमीटरपर्यंत केली आहे पायपीट. विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती मुंबई पोलिसांच्या वैद्यकीय रजा वगळून सर्व रजा रद्द. मतदान प्रक्रिया पार पडत असताना चोख पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात असणार. मतदार आणि निवडणूक कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेकडून विशेष गाड्या. 19 ते 21 नोव्हेंबरच्या दरम्यान विशेष उपनगरी गाड्या चालवण्याचा निर्णय. सीएसएमटी ते कल्याण पनवेल या मार्गावरती गाड्या धावणार. उद्या मध्य रेल्वेच्या माटुंगा आणि मुलुंड या स्थानकाच्या दरम्यान ब्लॉकच्या कालावधीमध्ये अप आणि डाऊन मार्गावरच्या गाड्या सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत बंद. उद्या हार्बर मार्गावरती कुर्ला आणि वाशीच्या दरम्यानही ब्लॉक. सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत ब्लॉक असेल. पश्चिम रेल्वेवरच्या जोगेश्वरी ते गोरेगाव या स्थानकाच्या दरम्यान सुद्धा उद्या मेगा ब्लॉक.
पुलाच्या कामासाठी शनिवारी रात्री 12:30 वाजल्यापासून ते रविवारी सकाळी 11:30 पर्यंत 12 तासांचा मेगा ब्लॉक. सोलापूरकरांचं विमानसेवेचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार. 23 डिसेंबरपासून मुंबई, सोलापूर, गोवा या विमानसेवेला होणार सुरुवात. हवेतील आर्द्रतेमुळे काल मुंबई शहर आणि उपनगरामध्ये ढगाळ वातावरण. हवामानामधील या बदलामुळे मुंबईमधून थंडी गायब. आजही वातावरण ढगाळ राहणार, हवामान विभागाचा अंदाज. सलमान खानच्या घरावरती गोळीबार केल्याच्या 10 दिवसांनंतरच बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा कट रचला होता. क्राईम ब्रांचचे अधिकारी तपासामध्ये व्यस्त असताना सिद्दीकींच्या हत्येचं प्लॅनिंग. खामगाव बुलढाणा महामार्गावरती पोलीस वाहन आणि पिकअपची गाडी यांच्यामध्ये जोरदार धडक. अपघातामध्ये 2 पोलिसांसह 3 जण गंभीररित्या जखमी. गुजरातच्या मेहसाणामध्ये भूकंपाचे धक्के. 4.2 रिश्टर स्केल इतकी भूकंपाची तीव्रता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.